नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्राची नदी प्रणाली पाहणार आहोत। नदी प्रणालीमधील पश्चिम वाहिन्या नद्यांपैकी सर्वात महत्त्वाची असलेली नदी म्हणजे तापी नदी। तापी नदीला खानदेश कन्या असे म्हणतात। खानदेश कन्या म्हणण्याचे मुख्य कारण म्हणजे तापी नदी ही जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातून वाहते, तसेच ती अमरावती जिल्ह्यातूनही वाहते। तापी नदीचा उगम हा मुलताई, बैतूल, मध्य प्रदेशमध्ये होतो। तापी नदीची एकूण लांबी 724 किलोमीटर आहे। ती महाराष्ट्रातून 208 किलोमीटर वाहते। तापी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात लांब असलेली पश्चिम वाहिनी नदी आहे। तापी नदीच्या उजवी उपनदी ही गोमती आहे, तर डाव्या उपनद्या पूर्णा, पांझरा आणि गिरणा आहेत। तसेच तापी नदीची सर्वात महत्त्वाची उपनदी ही पूर्णा आहे। तिचा उगम हा गाविलगड, अमरावती येथे होतो। पूर्णा नदी आणि तापी नदीचा संगम हा चांगदेव, मुक्ताईनगर येथे होतो। पूर्णा नदीची महत्त्वाची उपनदी काटेपूर्णा आहे। काटेपूर्णा नदीवर महान नावाचे धरण आहे। तसेच तापी नदीच्या उपनद्या असलेल्या पांझरा नदीवर सय्यदनगर नावाचे धरण आहे। तसेच गिरणा नदीवर दहिगाव नावाचे धरण आहे। तापी नदीचा शेवट हा अरबी समुद्रात होतो।